अधिकार आहे। तुम्हाला हेतुआरोप कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल। जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची आणि नेत्यांची नावं घेतली, एक सभागृहात नाही, त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव मागे घ्यावं किंवा रेकॉर्डवर ठेवू नये। दुसऱ्या कोणाबद्दल म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी। दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी की त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही। पाटील साहेब, जयंत पाटील साहेब, त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये MMRCL ने ILFS ला 22.60 कोटी मटेरियल ऍडव्हान्स। पाटील साहेब, अध्यक्ष महोदय यांना मी काय, जरा 2 मिनिटं। अध्यक्ष महोदय, मी काय बोललो ह्या दोघांना, हे काय आंधळे आणि बहिरे, नसतील तर नाव आपण हे करून घेऊ, काढून घेऊ त्यात। नाही नाही काढत, मी सांगतो काय बोललोय, मी सांगतो। सांगते निर्देश नाही, मी काय बोललो हे परत बोलतो, काय बोललो हे परत बोलतो। अहो काय काय चाललंय तुमच्या दोघांचं? अहो मी काय बोललो तुम्ही? अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघंही। अध्यक्ष महोदय काय सांगताय? मी काय बोललो अध्यक्ष महोदय? पाटील साहेब, मला काय बोललो हे सांगतो। मला वाटतं आपलं चालू करा आणि जे अपवादात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी वापरू। हे दोघं नाही, पण असं आपलं चालू ठेवा। मी बोलणं चालू ठेवतो। आणि अध्यक्ष महोदय, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही। जयंतराव, तुम्ही वरिष्ठ आहात, मला काही घालून पाडून बोला, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही। तुम्ही मला काही मी म्हणू ऐकून घ्या अध्यक्ष, हे तुम्ही बोलाल, मला तुमचा स्वभाव आणि हुशारी हे दोन्ही माहिती आहे, म्हणून मी स्पष्टपणे म्हटलं अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं याची स्पष्टता तरी द्यावी, हे मी स्पष्टपणे म्हटलंय। जे सभागृहात नाही त्यांचं नाव घेऊ नये, ज्या सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी, दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी, हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्यामुळे ढकलण्याचा वगैरे प्रकार सांगू नका, तेवढी अक्कल हुशारी आम्हालाही आहे। तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही आंगळे पुंगळे लोळे काही म्हणा, आम्हाला काय अडचण नाही, तुमच्या बोलण्याचा आम्ही राग मांडणार नाही, पण मग ते तुम्ही स्पष्ट करा एवढंच म्हटलं। हा, मग तेच म्हटलं आम्ही, स्पष्ट करा, नाही तर काढा रेकॉर्डवरून। रेकॉर्डवरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी। जरा तुम्ही गप्प बसा, आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत। अरे माफी कोणाची मागायची? सागरजी बोलू देत, बोला साहेब। शिवीगाळीपर्यंत नाही आलेलं। या साहेब आपण घ्या। मी पुन्हा सांगतो, यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं। राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब, मेट्रो कुणी आणली? नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली, ह्याच्यात तर काही शंका नाही। मी काय म्हटलं, नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे, त्या शहरातल्या मेट्रोमध्ये कॅगने हे इश्यू काढलेत, त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हटलो शेलार साहेब। त्यांनी नितीन गडकरींनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हटलो। हा, तुम्ही इतकं घाबरू नका, असं काय प्रॉब्लेम नाही। असं नाही, मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती। आरोप नाही, देयर इज नो आरोप। तुम्ही काय, मी पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करताय अशी माझी शंका आहे। मी पुन्हा आरोप, हा त्यांचा डाव आहे, मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे, पण मी तुमचा आरोप यशस्वी होऊन देणार नाही।
काय? नाही आता सरळ मी बोलतोय, असं का करताय? त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये अध्यक्ष महोदय MMRCL ने IL&FS ला अध्यक्ष महोदय मटेरियल ऍडव्हान्स दिला कोट्यावधी रुपयाचा ऍक्सिलरेटेड ऍडव्हान्स निविदा अटीनुसार अनुज्ञेय नसताना देखील मंजूर केला. आणि अध्यक्ष महोदय 2018 ऑक्टोबर मध्ये करार संपण्याच्या 2 महिने आधी देखील परत करार संपायला डिसेंबर मध्ये करार संपणार आहे, तो 2 महिने आधी परत ऍडव्हान्स दिला. हे मी नाही म्हणत, कॅगने लिहिलेलं आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड काम पूर्ण करण्यात IL&FS अयशस्वी होणार हे माहीत असूनही करार संपुष्टात आणण्यात 1 वर्ष उशीर